मुंबई पालिका के उप महापौर संजय घाड़ी ने परभणी और मुंबई से जुड़े बयान दिए। घाड़ी ने कहा कि परभणी में महापौर बनने के बाद शिवसेना ठाकरे गुट में हिंदुत्व की राजनीति छोड़ दी। वहीं भूषण गगरानी के महापौर और उप महापौर पद की घोषणा पर उन्हें खुशी है। उन्होंने एकनाथ शिंदे का आभार व्यक्त किया है और उन्हें यह अवसर प्रदान किया। घाड़ी ने कहा कि मुंबई पालिका में ठाकरे गुट का महापौर नहीं है, लेकिन वे एकनाथ शिंदे के नेतृत्व में शिवसेना के माध्यम से सक्रिय रूप से काम करेंगे। उन्होंने बताया कि उनके राजनीतिक कार्य की शुरुआत भारतीय विद्यार्थी सेना के माध्यम से की। राज ठाकरे के मार्गदर्शन के काम किया और 38 वर्षों से अनुभव के साथ एकनाथ शिंदे के नेतृत्व में सक्रिय है। नगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आयुक्त भूषण गगराणी साहेब हे पीठासीन अधिकारी होते। त्यांनी सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौरांच्या नावाची बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली आणि त्यासाठी सभागृह भरलेलं होतं आणि खूप आनंद वाटला। खूप मोठी जबाबदारी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती टाकले आहेत। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच महायुतीचे नेते आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीचे सर्व सन्माननीय नेते, लोकप्रतिनिधी आणि ह्या आमच्या मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रामुख्याने 5 नंबर वॉर्डमधील माझे सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खास करून ज्यांनी मला नगरसेवक म्हणून एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकून दिलं ते मतदार यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। तर जेव्हा आपण भाषण करण्यासाठी उभे झाले तेव्हा काही लोक नाराज देत होते, आपण असतो ते त्याच्यावर आपली काय? आता हे त्यांचं नेहमीचंच झालं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना या 2022 सालापासून जी घटना आपण पाहतोय, शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर ही घोषणा त्यांची चालू आहे, ती शेवटपर्यंत चालूच राहणार। आणि एका बाजूला आम्ही आमच्या निवडणुका लढवतील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आणि आम्ही जिंकत राहणार आहोत। आपण पाहिलं लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, त्याच्यानंतर नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि आता काही दिवसांपूर्वी 9 तारखेला आपण निकाल बघितले जिल्हा परिषद पंचायत समितीचे। महायुतीच महायुती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे ह्या घोषणा त्यांनी देत राहायचं अखंडपणे। सोशल मीडियावर खूप चर्चा आहे, आपण आमचे जुने मित्र आहेत। हा खरं आहे की कारण त्यांच्यापासूनच माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली। ते भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते 1988-1990ला आणि त्याच वेळेला मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केला होता। खरं तर प्रवेश मी केला होता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची 61वा वाढदिवस होता। त्यांचं भाषण मी षण्मुखानंद हॉलमध्ये प्रथम ऐकलं आणि त्याला भारावून आणि प्रभावित होऊन मी कसं काम करायचं, कुठे काम करायचं आणि नेमकं त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे आमचे दिवंगत मित्र शरद सावंत हे आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आले होते आणि त्यांची ओळख प्रवीण दरेकर आणि आम्ही करून घेतली आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम करू लागलो। सिद्धार्थ महाविद्यालयाचं युनिट स्थापन केलं, निवडणुका लढवल्या। मी 1988-1990ला पहिली निवडणूक लढवली SYBCOMमध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्हची, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्हची, TYला लढवली, MCOM पार्ट फर्स्टला लढवली, MCOM पार्ट सेकंडला लढवली आणि 1990-91ला मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचा अध्यक्ष माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली ती एकमेव आम्ही निवडणूक लढवली, ती जिंकलो होतो, सिनेट मेंबर झालो होतो आणि त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचा कोकणचा विभाग, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ह्या सगळ्या भागांमध्ये भारतीय विद्यार्थी सेना वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो आणि त्यामुळे राजसाहेबांची आम्ही अतिशय जवळची मंडळी होतो। मी, प्रवीण दरेकर, मनोज चव्हाण, राजा चौगुले, संजय चित्रे हे सगळे मंडळी आम्ही जवळचे होतो। म्हणून त्यांचं उल्लेख करणं मी या ठिकाणी माझं कर्तव्य समजतो, म्हणून ते केलं। आपण भेट घेणार का राजकारणामध्ये? आपण आता त्यांनी भेटीसाठी वेळ दिला तर निश्चितपणाने त्यांना भेटायला मला आनंद वाटेल, कारण अनेक वर्ष मी त्यांना भेटलो नाही आहे आणि आज त्यांच्यामुळेच कदाचित त्यांच्या माध्यमातून मी राजकारणात आलो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मला ही
मुंबई महानगरपालिकेचा द्वितीय नागरिक, प्रथम नागरिक उपमहापौर पदाची संधी मिळालेली आहे, तर निश्चितपणाने भेटू शकतो. जेव्हा आपण नाम जाहीर झाला उपमहापौर, काय कॉन्टॅक्ट केलं होतं का आपण राजसाहेबांचे? नाही, मी नाही कॉन्टॅक्ट केला. पण अनेक पक्षातील लोकप्रतिनिधींचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनासाठी फोन आले. कारण 38 वर्ष मी राजकारणामध्ये काम करतोय. शिवसेनेमध्ये, त्यानंतर मनसेमध्ये, त्यानंतर आता 13 एप्रिलला मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करतो आहे. त्यामुळे अनेक मंडळींच्या प्रचारासाठी मी भाषणं केली आहेत, फिरलो आहे, सगळं केलं. त्यामुळे अनेक माझे मित्र आहेत, अनेक ओळखीचे लोक आहेत. तर परभणीमध्ये जे जे शिवसेना युनिटी हे मुस्लिम महापौर केलं आहे, त्याच्याबद्दल आपली काय? आता हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. तेच ह्या मुंबईमध्ये जे बोंबा मारत होते, आज त्यांनी जे केलं आहे, निश्चितपणानं त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्याच्या संदर्भात मी बोलणं योग्य होईल असं मला वाटत नाही. परंतु मतदार आणि महाराष्ट्रातील जनता हे सगळं पाहते आणि ओळखते आहे. वारंवार हिंदूचे नारे देत होते, पण महापौर मुस्लिम केला त्याच्यावर नाही, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं याचं हे उदाहरण आहे. म्हणजे शिवसेना उभाटाने हे याचं उदाहरण आहे. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळेच त्यांची जी आज राजकारणात पिछेहाट होते आहे, त्याला कारण ह्याच गोष्टी आहेत. धरसोड वृत्ती जी आहे ती आहे. सर मुंबई आज शेवटचा सवाल आहे. तर मुंबईमध्ये पहिल्यांदा शिवसेनाचे महापौर नाही, तर त्याच्यावर काय काय? नाही, शिवसेनेचा महापौर नाही आहे खरं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नाही आहे. परंतु शिवसेना शिंदेसाहेबांच्या, जो बाळासाहेबांच्या विचारधारेवरती चाललेला पक्ष आहे, जो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे, त्यांच्या युतीबरोबरती, भारतीय जनता पार्टीच्या युतीबरोबरती आम्ही काम करतो आहे. तर भारतीय जनता पार्टीचा म्हणजे महायुतीचा या ठिकाणी महापौर बसला आहे. बाळासाहेबांनी ही महायुतीची निर्मिती केली होती. ती नैसर्गिक महायुती जी आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची, ती आजही अबाधित आहे. जी गोपीनाथ मुंडे साहेब, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन म्हणा, अडवाणी जी आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून केलेली ही युती आहे, ही अजून आहेच. तिचीच आज महायुतीची आज महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे. NDAची सत्ता केंद्रामध्ये आहे आणि मतदारांनी देखील मुंबई शहरावरती महायुतीचंच या ठिकाणी सत्ता त्यांच्या हातात दिली.